ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। निफाड तालुक्यातील चापडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अतुल दिलीप दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। चापडगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते अतुल दराडे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अतुल दराडे यांचं अभिनंदन करण्यात आलं। अतुल दराडे यांच्या ग्रामपंचायत सदस्यांकडून सत्कार करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजीसह चापडगाव येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली। चापडगाव मारुती मंदिर येथे नवनिर्वाचित सरपंच अतुल दराडे यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी व्हीएन नाईक संस्थेचे संचालक बंडू नाना दराडे, गुरुभाऊ कांदे, बापू गडाख, वसंत जाधव, धोंडूमामा भगुरे, राजेंद्र साबळे, बापू साणप, बबन दराडे, संदीप दराडे, पोपट दराडे, मधुकर दराडे, राजेश आव्हाड, भगवान दराडे, बाबूराव दराडे, भाऊलाल दराडे, निलेश दराडे, प्रमोद दराडे, केशव दराडे, गणेश दराडे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी सरपंच अतुल दराडे यांना शुभेच्छा दिल्या। ज्या दिवशी सरपंच होशील त्या दिवशी कुठलेही काम असो पहिल्यांदा आम्ही इकडे येऊ। अतुल तो शब्द आम्ही ठेवलेला आहे आणि परत एकदा भावी वाटचालीस पूर्ण मोरिया टीम कडून आपल्या मित्र दोस्ता कंपनी कडून तुला खूप खूप शुभेच्छा। तर चापडगाव एक छोटंसं गाव आहे, परंतु सायकडा गटाचं राजकारण हलवण्याची ताकद या गावामध्ये आहे। सायकडा गटामध्ये जे राजकारण होतं त्याच्यामध्ये या गावाचा जो इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे त्या गावात जिल्हा परिषद गटाचा उमेदवार निवडून येण्याच्या बरेच चान्सेस वाढलेले असतात। जो पहिला सरपंच होतो पार्टीचा तो शेवटचा 5वा सरपंच होईपर्यंत ती पार्टीच राहत नाही। परंतु या गावात एक खरोखर आदर्श आहे, पहिला सरपंच जो गावान एकत्र बसून जो केला तो ज्याला शेवटचा शब्द दिला तो सुद्धा एकदम सुरळीतपणे सरपंच पदाचा उमेदवार होऊन तो सरपंच झाला। अतुल दराडे यांच्यावर जो ग्रामपालिकेचे सदस्य यांनी जो विश्वास ठेवून त्यांना जो सरपंच पदाचा चार्ज दिला तो त्यांनी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाता त्यांनी तो त्यांचा पुरवठा करावा। ज्या ठिकाणी अडचणी असेल त्या ठिकाणी तू अडचणीवर कशी मात करणार हा विचार करायचा। त्यासाठी त्यांनी पहिल्यापासून मामांच्या तालमीत तयार असल्यामुळे त्यांनी संपूर्ण ज्या गोष्टी आहे मामा कशा पद्धतीने करता किंवा शिंदेगावची लोकसंख्या आमची जवळ आजची 17,000 आहे, तर 17,000 मधून त्या लोकांमधून त्यांनी बघितलेलं आहे की गावचा कारभार कसा चालला पाहिजे, गावचा कारभारी कसा झाला पाहिजे। 5 वर्षांपासून चापडगाव सरपंचपदी बिनविरोध निवड होत असून ती परंपरा पुढे चालू ठेवली आहे। सरपंचपदी अतुल दराडे यांची निवड करण्यात आली। अतुल दराडे तरुण असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा स्वभाव असल्यानं त्यांना सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आणि नागरिकांचे मार्गदर्शन मिळेल असा शब्द ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय। ग्रामपंचायतीच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांनी एकमताने माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि हार्दिक स्वागत। आणि माझ्या सर्व ज्येष्ठ माझे मार्गदर्शक यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एकमताने सरपंच केल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार, धन्यवाद। चापडगाव ग्रामस्थ, चापडगाव मित्र परिवार, गावात रस्ता, वीज, पाणी या सर्व गोष्टींची दखल घेतली जाईल। पुढील कामांकरता नक्कीच पाठपुरावा करून मोठे कामं करण्याची मी माझे प्रयत्न ठेवेन। यानंतर कुठल्याही कामामध्ये गय होणार नाही याची सर्वांनी गावच्या वतीनं अनुमती देतो सर्वांची। सरपंच पदाच्या कारकिर्दीत राहिलेले चापडगाव विकास कामे पुढे करण्यात येणारी कामं पूर्ण करण्यासाठी
गावकऱ्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच अतुल दराडे यांनी आभाराच्या वेळी व्यक्त केला। सत्कार, निवड, विजयी मिरवणुकीला, समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, हितसंबंधी, नातेवाईक, ग्रामस्थ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।